आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पक्षातील लोक जात असताना नेता जल्लोष करतोय। रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता। एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंची रोमन सम्राट नीरो सोबत तुलना। आरोप आणि शिव्याशाप याशिवाय ठाकरेंकडे काही नाही। शिंदेंची ठाकरेंवर टीका। महसूल विभागासाठी मंत्रालयामध्ये अद्यावत वॉर रूम होणार। 2,50,00,000 रुपये खर्चास राज्य सरकारची मान्यता। राज्याचा महसूल विभाग हा थेट जनतेशी जोडला गेला। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण कशासाठी? मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन आरक्षणाची मर्यादा ओलांडली। कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद। राज्यामधील 65 कारखान्यांकडे एफआरपीचे 411 कोटी रुपये थकीत। एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी राज्यामधील 28 कारखान्यांवर जप्तीचे आदेश। अत्याधुनिक डिजिटल अरेस्ट घोटाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची 1.5 कोटींची फसवणूक। दक्षिण सायबर पोलिसांकडून 3 जणांना अटक। आरोपींनी दुबईहून काम करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बँक खाती पुरवल्याचा आरोप। डिजिटल उपक्रमांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार। ऑनलाईन दर्शन, रील्स स्पर्धेसह खास उपक्रमांचं आयोजन केले जाणार। महोत्सवाचा संपूर्ण देशभर प्रचार केला जाणार। 11वीच्या 2,51,804 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट। 26 ते 28 जुलै दरम्यान प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पार पडणार। त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना। भाविकांना मंदिरामध्ये मौल्यवान वस्तू, पिशव्या, बॅगा घेऊन जाण्यासाठी मनाई। श्रावण महिन्यामधील गर्दी लक्षात घेता पोलिसांची खबरदारी। मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना 10% वाढीव जागा आणि 4% व्याज सवलत। तज्ज्ञ समितीकडून 1 खिडकी योजना आणि स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस।